नमस्कार, मी प्रमोद पुरी आपले शासकीय कर्मचारी सेवार्थामध्ये स्वागत करीत आहे. आजचा जो आपल्याला विषय घ्यायचा आहे तो वैद्यकीय प्रतिपूर्तीबद्दल आहे. आपण यापूर्वीच्या भागामध्ये वैद्यकीय प्रतिपूर्ती मिळण्याकरता महाकर्मी या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा सादर करावा हे दिलं होतं. परंतु आपल्याला बिल कसं तयार करायचं आणि बिल केल्यानंतर महाकर्मीला अपलोड केल्यानंतर महाकर्मीकडून जेव्हा आपल्याला तांत्रिक मंजुरी मिळते त्यानंतर पुढील काय प्रोसेस करायची, कार्यालयीन टिप्पणी वगैरे हे पाहू. आणि याच्यानंतरच्या भागात आपण ऑनलाईन बिल पोर्टल कसं करायचं हे पाहूया. बरोबर आहे. तर याप्रमाणे हे आपलं जे वैद्यकीय बिल कसं तयार करायचं हे आपल्या वेबसाईटला राहील आणि वेबसाईटला आल्यानंतर तुम्हाला इथं वैद्यकीय देयकाचा नमुना मिळेल. इथे तुम्ही एक्सेलची शीटच्या माध्यमातून सर्व माहिती भरायची, त्यानंतर बिल तयार करायचं. बिल तयार केल्यानंतर ते डिटेल्स आणि डॉक्टरकडनं सह्या झाल्यानंतर ते अपलोड करायचं महाकर्मीमध्ये आणि महाकर्मीमधून अपलोड होऊन महाकर्मीकडनं म्हणजे जिल्हा शल्य चिकित्सकाकडून जेव्हा आपल्याला प्रमाणपत्र मिळेल त्यानंतर कार्यालयीन टिप्पणी आणि आदेश कसे करायचे हे आपण पाहू. तर या व्हिडिओमध्ये आपण हे पाहू. आता सुरुवातीला आपण बिल बघू कसं आहे. तर एक्सेलची शीट आहे. एक्सेलच्या शीटमध्ये आपण सर्व तयार केलेली आहे माहिती. याच्यामध्ये आपल्याला यामध्ये जे दिलेलं आहे हे सर्व आपल्याला इथे भरायचं आहे. बरोबर आहे. इथे नाव वगैरे हे शीट आपल्याला जेवढं या कलर मध्ये दिलेलं आहे हे सर्व आपल्याला एवढं भरायचं आहे. एवढं भरल्यानंतर आपल्याला हे सर्व आपलं तयार होऊन जाईल. म्हणजे मग बिल तयार होऊन जाईल, म्हणजे ऑफिसला द्यायचं पत्र तयार होईल, तपासाची सूची तयार होईल. याच्यामध्ये आपल्याला हे सर्व डिटेल्स भरायचं आहे. आपण जसे हे पत्र तयार होईल, आपण जिथे डिटेल्स मध्ये भरल्यानंतर अमाऊंट वगैरे भरले का इथे सर्व डिटेल्स येऊन जाईल. मॅन्युअली काही करायचं गरज नाहीये. सर्व फॉर्म्युले लावलेले आहे. परिशिष्ट 4 हे डॉक्टरकडनं आपल्याला भरून घ्यायचं आहे. परिशिष्ट 5 मध्ये आपल्याला टोटल्स आलेले आहे बरोबर अमाऊंटच्या. M8 इथे आपण हाईट केलेलं आहे. त्याप्रमाणे आपले पूर्ण डिटेल्स येईल. खर्चाची परिगणना पण त्यानुसार समजेल. हे सर्व फॉर्म्युले दिलेले आहे. हे जेव्हा तुम्ही आपण बघाल तर लक्षात येईल आपल्याला काय येतं. आणि इथून M8 गेलं होतं, तिथं वास्तव्याचा खर्च जो आला होता की नाही तो इथून गेलेला होता. ही यादी आपल्याला तयार करायची जे डॉक्टरने आपल्याला दिलेलं आहे ते. आणि औषधाची यादीचं मध्ये आपण हे बिल वाईज आपण डिटेल्स लिहिलेलं आहे, किती झालेलं आहे. आणि हे वेगवेगळे प्रमाणपत्र आहे. हे सर्व प्रमाणपत्र तयार होईल. हे आपल्याला भरायचं आहे. म्हणजे तुम्ही डाटामध्ये भरल्यावर इथे सर्व डाटा आपोआप येऊन जाईल. बरोबर आहे. हे फक्त पहिल्यांदा भरून घ्यायचं. लक्षात येईल आपल्याला कसं येतं. हे मास्टर कॉपी ठेवायची आणि दुसरं आपण काम करायचं. बस एवढं हे केल्यानंतर तुमचं एक बिल तयार होईल. बिल तयार झाल्यानंतर हे ऑफिसला म्हणजे बिल तयार करायचं. बिल तयार करून आपल्याला सिव्हिल सर्जनकडे आपला डॉक्टरकडे जायचं आहे. त्यांच्याकडून सह्या घेतल्यानंतर आपल्याला मग ते ऑफिसला सबमिट करायचं आहे. आणि मग ऑफिस काय करेल, ऑफिस एक पत्र लिहिल. ऑफिसला दिल्यानंतर ऑफिस जिल्हा शल्य चिकित्सकाला पत्र लिहिल. तर ह्या पत्राचा इथे नमुना तुम्हाला दिलेला आहे. तर ह्या पत्राचा नमुना घ्यायचा आणि याची स्कॅन कॉपी करून आपल्याला महापोर्टल बिलावर टाकायचं आहे. त्यानंतर हे बिल कसं येईल आता हे पाहू. आता मी इथे ओपन करून ठेवलेलं आहे. पुन्हा दाखवतो आपल्याला हे महाकर्मी ओपन होते का. तर हे महाकर्मीची वेबसाईट आहे. इथे अर्जाचं लॉग इन करायचं. इथं सेवार्थ आयडी टाकायचा आहे आणि सेवार्थ आयडी टाकल्यानंतर इथं OTP टाकायचा आहे. बरोबर, कारण की आपण पहिले ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. बरोबर आहे. नसेल केलं तर त्यांनी आधी रजिस्ट्रेशन केलं. यानंतर मग आपण हे ओपन करू. ओपन केल्यानंतर हे आपल्याला डॅशबोर्ड येईल. ते एकूण अर्ज जे अर्ज केलेला ते तांत्रिक मंजुरी मिळाल्याबाबतचा अर्ज. म्हणजे काय केलं होतं आपण आधी सांगितलं होतं कसं करायचं. आता आपल्याला तांत्रिक मंजुरी मिळाली. याला जर क्लिक केल्यावर आपल्याला दिसेल का हे तांत्रिक प्रमाणपत्र आपल्याला इथून डाउनलोड करता येते. हे केल्यानंतर हे याची प्रिंट काढून आपण ऑफिसला द्यायची किंवा सिव्हिल सर्जन कडून आपल्याला जर मिळाली तर त्यांच्याकडून घ्यायची. जे
योग्य होईल ते पाहायचं. हे आपल्याला लवकरच यांच्याकडनं आपल्याला मिळालेलं आहे. आणि जो आपण आधीचा अर्ज कसा केला होता हे आपल्याला याच्या आधीच माहित आहे, तर त्याप्रमाणे हे आपल्याला याच्यात दिसते किंवा तांत्रिक बिलास मंजूर मिळालेली आहे. म्हणजे हे बिल पाठवलं होतं, हे आपलं बिल मंजूर झालेलं आहे, बरोबर आहे. ते इथे आपल्याला समजलेलं आहे. आता आपल्याला करायचं आहे कार्यालयीन टिप्पणी. आता हे बिल आपल्याकडे मंजूर आलेलं आहे. आता कार्यालयीन टिप्पणी आपल्याकडे जवळ दिलेली आहे. त्याप्रमाणे हे सर्व तयार करायचं. हे तयार केल्यानंतर त्याच्यानंतर मग कार्यालयीन आदेश काढायचा. हा कार्यालयीन आदेश झाला. हे झाल्यानंतर मग आता यापुढे आपल्याला ऑनलाईन कसं करायचं हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. तर या व्हिडिओमध्ये आपल्याला एवढंच पाहायचं आहे. आपल्याला याच्यामध्ये बस पहिला भाग आणि हा दुसरा भाग. तिसऱ्या भागमध्ये आपण ऑनलाईन बिल कसं तयार करायचं ट्रेझरीमध्ये टाकण्याची प्रोसेस पर्यंत आपण पाहूया. हा व्हिडिओ इथे संपवतो. नमस्कार, धन्यवाद.